सांगली चिंतामणी नगरमधील लाडक्या बहिणी लाडक्या भावावर नाराज। चिंतामणी नगरमधल्या लाडक्या बहिणींना गेल्या 2 महिन्यापासून लाडक्या भावाने पैसे पाठवले नसल्यामुळे लाडक्या बहिणींसमोर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। ऐन रक्षाबंधनाच्या सणामध्ये लाडक्या भावाने आपल्या लाडक्या बहिणींना दगा दिल्यामुळे सांगली येथील चिंतामणी नगरमधल्या लाडक्या बहिणी नाराज असल्याचं दिसून येत आहे। इंडियाचा आवाज न्यूजसाठी आलोक कडाळे। 2 महिने लाडक्या बहिणीचे न्यूज चालू झाल्यापासून आम्हाला मिळतात, पण आता 2 महिने झाले काय आम्हाला पैसे मिळले नाहीत। गोरगरीब आहे, आम्ही मजुरी करून खातोय। त्याचं कारण काय आम्हाला सांगा। गेल्या निवडणुकीत पासून चालू केलं होतं, आता काय चालू केलं आम्ही हात केला। अचानक बंद झाल्याचे पैसे म्हणून सगळे झोपडपट्टीच्या बाया सगळ्या पाक उभा राहिल्याच्या, कुणाला पैसे गोरगरिबाला आलेला नाही आणि 1,000 दिले तुम्हाला। त्याचं कारण आम्ही कुणाला विचारायचं की आमचे पैसे का आले नाहीत। लाडक्या बहिणीचं सुरुवातीपासून गेल्या मतदानापासून आलंय, आता मतदान आलंय आणि आमचं बंद झाले 2 महिने झाले पैसे। कारण काय बंद त्याचं आता कारण कुणाला विचारायचं, कागदपत्र काय झाल्यात काय नाहीत काय माहिती आम्हाला। मुख्यमंत्री यांना आमचा एकच प्रश्न आहे की त्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे का थटवले आहेत। गोरगरीब सगळे करून खाणारे आहेत, प्रत्येक जण धुणं भांडे वगैरे करून खातात, तरी पण त्यांना 2-2 महिने जून आणि ऑगस्टचे पैसे मिळालेले नाही आहेत। आणि ह्याच्याबद्दल म्हणजे आमची अशी तक्रार आहे की तुम्ही आम्हाला न सांगता अचानक सगळे पैसे बंद केलेले आहेत, त्याची दखल तुम्ही घ्यावी आणि आमचे पैसे का बंद केलेत हे आम्हाला कळावे। आणि तुम्हाला माहिती आमच्या कुठल्याही प्रकारची अशी स्टेट नाही आहे, सगळेजण करून खाणारीच माणसं आहेत। जून महिन्यापासून आम्हाला 1500 रुपये आमच्या खात्यावर पडलं नाहीत। आम्हाला म्हणतात म्हणजे आमचा म्हणजे असा कागदांचा काय प्रॉब्लेम आहे का हे जर आम्हाला कळू द्या। आमचं उत्पन्न असं काय नाही, 1 लाखाच्या आतच आमचं उत्पन्न आहे। हे सांगलीच्या शहरमधून आम्ही बोलतोय, झोपडपट्टीमधून चिंतामणी नगर झोपडपट्टी। 2 महिने झाला आम्हाला काही पैसेही पडलं नाहीत। असं आमचं म्हणजे काय असलं तर आम्हाला ते त्यांनी सांगावं की तुमची हे कागद राहिले, तुमचं उत्पन्न जास्त आहे अशा आम्हाला त्यांनी माहिती देऊ द्या। आम्हाला पैसेही पडलेलं नाही तर 2 महिन्यापासून आम्ही धुणं भांडी करून खाणारी माणसं आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही पैसे पडले नाही तर ह्याची तुम्ही काळजी जरा घ्यावी। गेल्या महिन्यापासून लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला पोच झालेले नाहीत। आम्हाला असं आमच्या अन्याय का केला यो, सगळ्याला पैसे पोचवले तर आम्हालाच का द्या। माझ्या मित्र महिला उभा राहिल्या त्यांना का पैसे नाही भेटले गेल्या महिन्यापासून। इथं पण गोरगरीब आहेत, लहान मुलं आहेत, त्यांची करून खात्यात धुणं भांडी करून खात्यात, त्यांचे पैसे का बंद केलाच तुम्ही। सगळ्यांना पैसे पोचतो झाले। एकनाथ शिंदेंना आमची विनंती आहे की आमच्या या महिलांचं लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला व्यवस्थित पोचलं पाहिजे। 2-2 टप्पे पडलं पाहिजे, ते 3-3 हजाराचं तुम्ही 1,500 हजार देतो म्हणताय, 3-3 आणि 1,500 हातात पोचवताय। काय येते त्याचं सांगा, 1,500 हजाराचं मग ते बी नाही ते या लोकांनी येळाला। मग तुम्ही काय करताय, कसं काय केलं नाही का अधिकाऱ्यांनी की फॉर्मात काय बदल आहे का नाही ते तेव्हा चेक केलं नाही अधिकाऱ्यांनी। आता आमचा फॉर्म बाजूला काढलाय।